स्वतः त्यांच्या अकाउंटचे पैसे काढून आम्ही स्वतःचे खिशातले पैसे काढून त्यांच्या अकाउंट सेडिंग करून आम्ही स्वतः त्यांना कॅशमध्ये द्यायचं साहेब आम्ही सोय केलेली आहे की स्वतः आमदार अमोल माडिक साहेब उभारले असा तू प्रचार कर. साहेबांना त्यावेळेस म्हणलो साहेब तुमच्या शब्दा खातीर मी ही माघार घेतली अजून माझं एज कमी आहे पुढे भरपूर रान मोठा आहे. मी साहेबांना त्यावेळेस म्हणलो साहेब फक्त प्रचार करणार नाही येणाऱ्या 9 तारखेला शाहूपुरीमध्ये पहिला गुलाल लावायला पाठवा मी स्वतः तुमच्या देणार शाहूपुरी म्हणून. राजकारणात 100% मी 2 पावलं मागालो की 4 पावलं 100% या जनतेसाठी पुढे जाणार आणि सक्सेसफुल होणार तुमच्या जनते विकासाने. मान्य आमदार अमोल साहेब म्हणले स्वतः अमोल माडिक उभारले असा विजय प्रचार कर. आज पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजय निर्धार प्रचार सभेसाठी आपण आज सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या सर्वांचे व आपले लाडके खासदार माननीय धनंजय माडिक साहेब हे थोड्या वेळात त्यांच्या आगमन होणार आहे. त्याचबरोबर आज मंचावर उपस्थित भाजप प्रदेश सचिव माननीय श्री महेश जाधव साहेब, त्यानंतर आपले महायुती जिल्हा परिषद उमेदवार याज्ञसेनी महेश पाटील वहिनी, त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार सौ दीपाली संजय पाटील वहिनी, त्याचबरोबर उजावाडीचे पंचायत उमेदवार सौ सुतार मॅडम, त्याचबरोबर आपले मोरेवाडीचे भास्कर वहिनी, त्याचबरोबर आपले भाजप प्रमुख माननीय श्री निकालता गाडगे. आज तुम्ही सर्वजण वेळ काढून आज इथे मंचावर आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आज समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी ज्या महायुतीच्या व भाजपाच्या कट्टर लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी या पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे भाजपाचं महायुती सरकार आणलं या जो मोठा कोणाचा वाटा असेल तर या लाडक्या बहिणीचा वाटा आहे. त्यामुळे तुमचं सुद्धा इथे मनापासून सहर्ष स्वागत. गेले आपण 10 वर्ष पाहतो 2014 साली मान्य आमदार अमोल माडिक साहेब हे रेकॉर्ड आहे दक्षिणचं की अवघ्या 15 दिवसामध्ये आमदार झालेले मान्य आमदार अमोल माडिक साहेब आहेत. आमदार अमोल माडिक साहेब ज्यावेळी 2014ला या पाचगावमध्ये प्रचार करण्यासाठी आले त्या 2014ला तुम्ही सर्व साक्षीदार आहात की पाचगावमध्ये पाण्याचा दुष्काळ आला होता. परंतु हा दुष्काळ पाहता मान्य आमदार माडिक साहेब यांनी जवळपास आमदार झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये जर पाण्याचा महत्वाचा प्रश्न ज्यावेळी खरी या पाचगावला पाण्याची गरज होती त्यावेळी जर कोणी पाचगावला पाण्याचा प्रश्न सोडला असेल तर आमदार अमोल माडिक साहेब व म्हाडे कुटुंबियांनी किंवा भाजपने हा पाचगावचा पाण्याचा प्रश्न सोडलेला आहे. त्यावेळेवर 2014 ते 2019 मान्य आमदार अमोल माडिक साहेब यांनी जवळपास 11 ते 11.5 कोटीची कामे या पाचगावची केली. यामध्ये प्रामुख्याने असतील रोडची कामे असतील. आता जवळपास 6 आपण हामाच लॅम्प लावले. मानसी भास्कर दादा व आपले नवनिर्मित श्री रिंकू देसाई यांचे सहर्ष स्वागत. संजय भास्कर दादा यांचे स्टेजवर सहर्ष स्वागत. त्या मोठ्या पद्धतीने आमदार झाली. त्या 2014 ते 19 मध्ये मान्य आमदार साहेबांनी या पाचगावचा चेहरा मोहरा विकास कामातून बदलून टाकला. जवळपास 12 कोटीचा निधी मान्य आमदार अमोल साहेबांनी खेचून आणला. त्याच महत्वाचा निधी होता तो 6 कोटीची पाण्याची स्कीम प्राधिकरण जन जीवन मिशन योजना अंतर्गत पाचगावचा पाण्याचा प्रश्न 2014 साली मान्य आमदार अमोल साहेबांनी सोडलेला आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा टाळ्यावरून प्रत्येकानं आभार मानलं पाहिजे. कारण आता त्या पाण्याचं किरीटले लोक गेल्यात परंतु या पूर्ण जनतेला माहिती आहे की पहिला खरा पाण्याचा प्रश्न कोणी सोडला असेल तर मान्य आमदारामुळे याचा भरपूर मोलाचा वाटा आहे त्यामध्ये. त्यानंतर 2019 ते 2023 मध्ये मान्य आमदार माझे अमोल माडिक असताना साहेबांनी जवळपास 6 कोटीची कामं केली. आता तुम्ही जो रस्त्यावर बसलेला आहे हा रस्ता महिला मंडळापासून ते मला वाटते कळंबा तलावपर्यंत जे साईडचं पॅचवर्क झाले हा रस्ता पीडब्ल्यूला वर्ग करून मान्य आमदार माडिक स्वतः तिथे फंड लावलेला आहे. आता हे जो चालू रस्ता आहे मेन रोड गिरगाव पाचगाव रोडचा तो मला वाटतं आपले बांधकाम कामगार मंत्रीतून जवळपास देसाई साहेब तो फंड 21 कोटीचा फंड आयटी करून चालू झालेला आहे. अशी भरपूर विकास केलेला आहे. आता आपण पाचगावची केंद्र शाळा पाचगाव बघतोय त्या पाचगावला जवळपास मान्य आमदार साहेब यांनी 20 लाखाचा फंड दिलेला आहे. आता आपण जे आपण मतदान करतोय
जे बूथ 195 ते 200 बूथ आहे इथले मतदान जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेसाठी मान्य आमदार मंडळी साहेबांनी 5 लाखाचा निधी दिलेला आहे. असा भरपूर निधी मान्य आमदार मंडळी साहेबांनी लावलेला आहे. जी मोदी सरकारांची जे आपले देशाचे सक्षम पंतप्रधान माननीय श्री मोदी सरकारने सुद्धा महत्वपूर्ण निर्णय या देशासाठी घेतलेले. त्यातला महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आपले कलम 370 असेल तो रद्द केलेला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर मधील विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवून राज्याला व मुख्य प्रवाहाला जोडले गेणारे 2 केंद्राची पदवी रूपांतर केलं आहे. आपल्या सर्वांचा जीवागावाचा प्रश्न म्हणजे आपले प्रभू राम, हे प्रभू रामची उभारणी माननीय श्री पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली या भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखाली झालेला आहे. त्याचबरोबर आता तुम्ही बघताय की आयुष्यमान भारत कार्ड आहे. गोरगरीब लोकांना 5 ते 10 लाखाचं मानधन व आरोग्य विमा फ्रीमध्ये आरोग्य विमा आपण त्या आयुष्यमान भारत कार्ड मध्ये जर एक कुठलं गोरगरीब कुटुंब असेल त्या कुटुंबाला त्या आरोग्य विमाचा फ्रीमध्ये लाभ 10 लाखापर्यंत कौटुंबिक लाभ घेता येते. त्याचबरोबर उज्ज्वल योजना गॅस असेल त्यामध्ये महिलांना मोफत गॅस देण्याचं काम LPG गॅस कनेक्शन वाटप केलेलं आहे. सर्वात महत्वाचा जो खासदारकीवेळी लोकसभेवेळी जो विषय होता वक्फ बोर्ड कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं काम सुद्धा या भाजप सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर हे महायुती सरकारने जी 2023 ला नवनिर्मिती लाडकी बहीण योजना जी योजनेची घोषणा केली. आज तुम्ही सगळी लाडकी बहीण आहे. मी सुद्धा या जिल्हा परिषद गेले 10 वर्ष मी आणि आमचे वडील व सगळी मंडळी 10 वर्ष काम करत होतो. परंतु मी सुद्धा इच्छुक होतो. परंतु साहेबांनी मान्य खासदार धनंजय माडिक साहेब तसेच मान्य आमदार अमोल माडिक साहेब महेश जाधव साहेब असतील यांच्या शब्दाखातर यांच्या चर्चेतून मी दोन पाऊल मागावलो. परंतु मान्य आमदार माडिक साहेबांच्या भेटा गेलो. मान्य आमदार अमोल साहेब म्हणले की स्वतः आमदार अमोल माडिक साहेब उभारले असा तू प्रचार कर. साहेबांना त्यावेळेस म्हणलो साहेब तुमच्या शब्दाखातीर मी माघार घेतली. अजून माझं एज कमी आहे. पुढे भरपूर रान मोठा आहे. राजकारणात 100% मी 2 पावलं मागवलो की 4 पावलं 100% या जनतेसाठी पुढे जाणार आणि सक्सेसफुल होणार तुमच्या जनते विकासाने. मान्य आमदार अमोल साहेब म्हणले स्वतः अमोल माडिक उभारले असा विजय प्रचार कर. मी साहेबांना त्यावेळेस म्हणलो साहेब फक्त प्रचार करणार नाही येणाऱ्या 9 तारखेला शाहूपुरीमध्ये पहिला गुलाल लावायला 5 हजार मी स्वतः तुमच्या देणार शाहूपुरी म्हणून. आणि हे तुमच्या विश्वासावर आहे जनते विश्वासावर आम्ही जनतेची नाव जोडलेले साहेब. गेले 10 वर्ष आम्ही जनतेच्या ग्राउंडवर काम करतोय. ह्या जनतेचं काम कसं कोणतंही पद लागत नाही. आपलं भाजप सक्षम आहे. हे भाजपच्या विचारसरणी आम्ही तळागाळात भाजपवर पोचलेलो आहे. आणि इथून पुढे सुद्धा मनापासून 100% ज्या काही योजना सरकारी योजना असतील. आता साहेब आम्ही लाडक्या बहीण योजना आता आपले ग्रामीणचे पाचगावचे मंडलाध्यक्ष आहे सचिन पाटील व आमच्या ऑफिसमध्ये जवळपास साहेब भरपूर महिलांना लाडक्या बहिणीचं योजना द्यायचं काम केलंय. फक्त योजना दिलं नाही त्यांच्या अकाउंटवर पैसे पडल्यानंतर बँक सिडिंगचा प्रॉब्लेम होता. त्यांना बँक सिडिंग स्वतः आम्ही आमच्या ऑफिसवर आमचं काम सगळं सोडून स्वतः आपल्या फक्त लाडक्या बहिणीसाठी की बाबा ही सरकारी योजना आहे चांगली आहे. या लाडक्या बहिणीने 1500 आर्थिक थोडीफार मदत होणार तर सरकारने मदत दिली. परंतु आपला वेळ काढूया लाडक्या बहिणी आपण लाभ देऊया. आणि या लाडक्या बहिणी सर्व साक्षी आहेत. हे लाडक्या बहिणीचं काम कोणी केले आणि कोणी करायला नाही. आणि ते फक्त बँक सिडी करून साहेब स्वतः त्यांच्या अकाउंटचे पैसे काढू आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यांच्या अकाउंट सिडिंग करू आम्ही स्वतः त्यांना कॅश मध्ये द्यायचं साहेब आम्ही सोय केलेलं आहे. आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत. आणि या 100% हे महायुतीच्या पाठीचे आहेत आणि लाडक्या बहिणी सगळा इतिहास बदललेला आहे. त्याचबरोबर आता बचत गटासाठी लखपती निधी योजना केली. त्यामध्ये 5 लाखापर्यंत सुरू करण्यासाठी आताच देवेंद्र फडणवीसांनी जी बिनव्याजी कर्ज उपलब्ध केलेलं आहे. त्यावर बचत गटांना सक्षम केलेलं आहे. त्यावर मुलींसाठी उच्च शिक्षण आहे ते सुद्धा शिक्षण फ्री केलेलं आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगार योजना असतील त्यामध्ये लोकांना व शिक्षणासाठी विशिष्ट उद्यम मिळते. त्याचबरोबर त्यांचे जे जीवनाची वस्तूचं वाटप आहे ते सुद्धा जवळपास 1000 ते 1200 महिलांचं व कामगारांचं आम्ही वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये पुरी सुविधा आहे त्याबरोबर जी अण्णासाहेब पाटील महाविकास आर्थिक महामंडळ यामार्फत जवळजवळ 15 लाखाचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध केलेलं आहे. सर्वांना एकच विनंती आहे या सर्व योजना असतील. आता नवनिर्वाचित केंद्राची योजना आहे जल जीवन योजनेअंतर्गत जी पाईपांचं काम चालू आहे ती मोदींची योजना आहे. आणि ती 100% येणाऱ्या 6 महिन्यात पूर्ण योजना कंप्लीट होऊन प्रत्येक घरी शुद्ध असं पाणी 1 दिवस आड का होणार तर 100% शुद्ध पाणी योजना त्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार आहे व पाचगावकरांना मिळणार आहे. त्यामुळे ही पूर्ण पाचगाव जनता ही भारतीय जनता पार्टीची पाठीची आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 फेब्रुवारीला आपलं मतदान आहे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. सर्व महिलांना व सर्व पाचगाववासींना माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकानं आपले 2 मतदान प्रत्येकाला करा. एक जिल्हा परिषद उमेदवाराला आणि एक पंचायत समिती उमेदवाराला.
वरच्या पांढऱ्याच्या पट्टीमध्ये असते ते आपलं कमळ असणार आणि खाली गुलाबी बॅकग्राऊंड आहे त्यामध्ये आपलं कमळ असणार आहे. त्याला प्रत्येकानं 2 वेळा कमळ दाखवून येणाऱ्या 9 तारखेला आपण सगळी विजयाचं साक्षीदार होऊया व घवघवीत मतदान देऊन घवघवीत मोठ्या यशानं आपण इलेक्शन पार पडूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.